SP क्राईम न्यूज नेशन. लष्करी अभियांत्रिकी सेवा खडकी येथे कार्यरत असलेल्या 2 अधिकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. सहाय्यक गॅरिसन अभियंता सुनील निकम आणि कनिष्ठ अभियंता सुरेश मस्के अशी संशयित आरोपींची नावे आहे. हे दोघे तक्रारदारांकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना सीबीआयने ही कारवाई केली. सीबीआयकडे प्राप्त तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल 6 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असून तक्रारदार एका खासगी कंपनीचा पॉवर ऑफ अटॉर्नी धारक असून MES अंतर्गत कामाचा करार करत होता. कामे पूर्ण होऊनही व पूर्णत्व प्रमाणपत्रे सादर करण्यात आली असतानाही देयके अडवून लाच देण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. वाटाघाटीनंतर संशयित अधिकाऱ्यांनी पहिल्या हप्त्यापोटी 2 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सीबीआयने 5 फेब्रुवारी रोजी सापळा रचत तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला पकडले. लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आली. या प्रकरणातील कटात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहाय्यक गॅरिसन अभियंत्यालाही अटक करण्यात आली. दरम्यान संशयित आरोपींच्या निवासी व कार्यालयीन ठिकाणी झडती घेण्यात आली असता महत्त्वाची कागदपत्रे तसेच 1,88,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.